नाही, नक्कीच लक्ष 2026 आम्ही या ठिकाणी ठेवून आजचं जे आहे ते शिबिर ठेवलेले आणि येणाऱ्या हे दिवस जे असतील यामध्ये पूर्णपणे काँग्रेसचे विचार आणि काँग्रेस आणि मुंबईकर हे कसं राहत आहे हे या ठिकाणी घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्पेसिफिकली मुंबईच्या प्रश्नावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहोत. मुंबईचे प्रश्न जसे भ्रष्टाचाराचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो सातत्याने आम्ही प्रत्येक हप्त्यामध्ये महायुती मस्त पण मुंबईकर मात्रच असतं याच्या माध्यमातून एक एक विषय आम्ही आणत असतो. आज आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमधल्या जमिनीचे ज्या तऱ्हेने देण्याचं काम चाललेलं आहे किंवा मुंबईच्या PAPचा एक मोठा घोटाळा आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे. त्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर पाईपलाईनच्या कशा त्या तऱ्हेने त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला जातो, कसे कॉन्ट्रॅक्ट मंत्रालयामध्ये ठरतात आणि त्याच्यानंतर जे आहे त्या फायली ज्या आहेत त्या आयुक्तांच्या माध्यमातून फिरल्या जातात हे आम्ही पुराव्यानिशी सादर केलेलं आहे. अपेक्षा हेच करते की मुंबईकरांना जे दिवस रात्र त्रास सहन करावा लागतो. आज मुंबईकरांना एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स असतो. मुंबईकरांचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये मागील काळात मी मलाडच्या केसेस सांगितलं PAPच्या 1000 कोटी त्यांना देण्याचं काम झालं. मध्ये मी जुहूची स्कीम मांडली होती त्यांना त्या ठिकाणी पैसे आधीच देण्यात आले ज्या ठिकाणी 0 काम झालं होतं. हा पैसा मुंबईकरांचा आणि त्यामुळे मुंबईकरांचे विषय मग ते ट्रॅफिकची समस्या असेल, मान्सूनपूर्व जे पाणी जोडतं त्याची समस्या असेल, घनकचऱ्याची समस्या असेल. आज घनकचऱ्याचा इतका मोठा विषय आहे. मुंबईकरांना आज बघितलं तर रस्त्यामध्ये आजही खड्ड्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. रेल्वेचा प्रवास असे विविध विषय जे आहेत ते मुंबईकरांचे त्या विषयावरती आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहोत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शक पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आणि मुंबईकरांच्या समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काम केलं पाहिजे, ना की कॉन्ट्रॅक्टर मित्रांना किंवा देशाचे पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरच्या कोणत्या स्नेहाला किंवा दोस्ताला त्या ठिकाणी बेनिफिट करण्यासाठी काम केलं नाही गेलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. वाटप जे ते खर्च झालेलं आहे मात्र आता कार्यकर्त्यांना आणि कुठून पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार आहात कारण की निवडणुका जवळ येतात? नाही, असं आहे की जमिनीशी जुळून काम केलं गेलं पाहिजे आणि जसं मी सांगितलं की मुंबईचे जे विषय आहेत त्याच्यावरती येणाऱ्या काळात आम्ही लढलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरं तर आम्हाला अपेक्षा होती की काल त्या ठिकाणी जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याद्या येतील नवीन इलेक्शनच्या ज्या मतदारसंख्या काय झालेली आहे, मतदार कोण आलेले आहेत, पण दुर्दैवाने तेही अजून आमच्या हातात आलेलं नाही आहे. त्या संदर्भात मी निवडणूक आयोगाला पत्रसुद्धा लिहिणार आहे कारण काही लोकांनी ज्यावेळी त्यांची नावं टाकली तेव्हा त्यांचे ॲड्रेस दुसरीकडे आले. त्यामुळे पुन्हा निवडणुकाच्या याद्यामध्ये काही त्या ठिकाणी घोळ आहे का हे सुद्धा बघण्याचं काम करायला लागेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतो की हे इलेक्शन हे छोट्या इलेक्शन असतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असलेलं प्रत्येक मतदान हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे या याद्यांवरती येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल. निवडणूक आयोगाला आमचं सांगणे की नवीन ज्या याद्यामध्ये लोकांची नावं जॉईन झाली आहेत त्या याद्या अजूनही बाहेर आलेल्या नाही आहेत. त्या तुम्ही जर शेवटच्या क्षणाला काढणार तर 8 दिवसामध्ये कॅन्डिडेट कॅम्पेन करणार का त्या याद्यांवरती काम करणार? खरं तर अशा तऱ्हेने जो मोठा भ्रष्टाचार चालू आहे जो सातत्याने आम्ही राहुल गांधीजींनी आमच्या आदरणीय जननायक यांनी सातत्याने उल्लेख केला त्या गोष्टीचा की वोट चोरीवरती येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल. मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. देशाच्या संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. दुर्दैवाने त्या अधिकाराशी जे आहे ते खेळण्याचं काम त्या ठिकाणी काही मंडळी करत असतात. पण जागरूक मतदान आणि जागरूक कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझं आज कारमंत्र राहील की त्यांनी मतदान याद्यावर काम करावं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या मतदार याद्या आपल्याला अजून भेटलेल्या नाहीत त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळात आम्ही त्या मोर्चा करून सांगूच राज्य निवडणूक आयोगाला. पण या संदर्भामधले मुंबईकरांचे प्रश्न आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुंबई काँग्रेस त्या ठिकाणी उभं राहील. जशा पद्धतीने कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारीच्या आतमध्ये सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत मात्र एकूणच सध्याची परिस्थिती बघितली तर निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्या लांबणीवर पडतील अशी शक्यता अधिक. मला असं वाटतं की कदाचित जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत ह्या निवडणुका व्हायला पाहिजेत. पण बिलकुल तुमचं म्हणणं सांगितल्याप्रमाणे निवडणुका व्हायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने कमीत कमी मी तर म्हणते की आज अशी परिस्थिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका तरी होत आहेत. आता मागील 3 वर्षापासून तर आपला अनुभव असा राहिला आहे की निवडणुकाच होत नाही आहेत आणि सातत्याने बिचारे लोकप्रतिनिधींच्या वरती अन्याय करण्याचं काम केलं जातं. पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना फंड मिळतो. तुम्ही खरं तर स्टोऱ्या पण केल्या पाहिजेत की आमदारांना आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना किती निधी दिले. काही खासदार तर राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना निधी दिले आणि लोकसभेचे खासदार विरोधी पक्षामधले असतील किंवा आमदार विधानसभेचे जे विरोधी पक्षामधले आहेत त्यांना पैसे देण्याचं काम नाही झालं. त्यामुळे सत्ता किंवा सत्तेमध्ये सामील होऊन किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा खासदार म्हणून निधी द्यायचा नसतो. लोकांना गरज असली त्या ठिकाणच्या लोकांना काय सेवा दिली गेली पाहिजे, लोकांना फुटपाथ चांगला मिळाला पाहिजे, टॉयलेट चांगलं मिळालं पाहिजे, पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे, गल्ल्या चांगल्या बनल्या पाहिजेत याच्यासाठी तो निधी गेला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं न करता सत्ताधारी पक्षांना पुन्हा एक फंडाचं मोठं त्या ठिकाणी जे आहे ते देण्याचं काम झालेलं आहे ज्याच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने बोलतो आणि येणाऱ्या काळात पण बोलण्याचं काम करतो. बिहारच्या निकालानंतर नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांच्यावरून खास करून टीका केल्याचं पाहायला मिळतं. राहुल गांधी
गांधी तिकडे बिहारमध्ये गेले होते, तिथे त्यांनी तलावामध्ये उडी मारली होती आणि एकूणच यावरून सुद्धा आता नरेंद्र मोदी यांनी टीका केली असं आहे की मला एक प्रश्न विचारायचा आहे की नरेंद्र मोदीचं एवढं त्यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास होता का? ज्या तऱ्हेने तुम्ही सातत्याने टीव्हीवाले पण एक न्यूज चालवते, पण तुम्ही पण त्यांना प्रश्न हा विचारला गेला पाहिजे. जर एवढाच विश्वास होता तुम्हाला तर मग तुम्ही एका महिन्याला प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये का टाकले? तुम्ही 3 महिन्याचे पैसे एकदम महिलांना दिले. माझं सांगणं एक साधा सरळ आहे की जसं मी तुम्हाला मुंबईच्या याद्याबद्दल सांगते की मुंबईच्या याद्याच का येत नाही आहेत. जेव्हा की कॉर्पोरेशन इलेक्शन ज्यावेळेला तुम्हाला तर नवी जवळ आले, तुम्ही ज्यावेळेला सगळ्या लॉटऱ्या म्हणजे काय म्हणतात रिझर्वेशनच्या लॉटऱ्या काढल्या, रिझर्वेशन दिलेलं आहे, मग याद्या कधी येणार? इलेक्शनच्या 8 दिवस याद्या येणार, त्याच्यावर काम करणार लोक. आणि जे ॲड्रेस चुकीचे येतात, ज्या गोष्टी होतात त्याच्यावर सातत्याने आम्ही बोलत आहोत. त्यामुळे तुम्ही तिथे SIR आणला, तुम्ही नावं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डिलीट करण्याचं काम केलं. मग का केलं तुम्ही? एवढा कारभार तुमचा चांगला होता, तुमच्याबद्दल आता स्वतः आम्ही गेलो, आम्हाला माहिती त्या ठिकाणी किती अँटी इन्कम्बन्सी होती सरकारच्या विरोधामध्ये. रॅल्यामध्ये बघितलं किती मोठ्या संख्येमध्ये लोक येत होती. त्यामुळे माझं सांगणं एक आहे की मोदीजी थोडं पारदर्शक गोष्टीच्या बोलतात ना, मग त्यांनी त्या ठिकाणी याद्यामधली नावं डिलीट का केली? काही नावं त्या ठिकाणची होती ती SIR मधली ती का बाजूला काढण्याचं काम केलं? लाखोच्या संख्येमध्ये नावं होती ती का केली? तुम्ही अशा तऱ्हेने शेवटच्या क्षणी पैशाची अनाउन्समेंट करता. आज मी विचारते महाराष्ट्रातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या पत्रकारांना, लाडक्या बहिणीमध्ये इलेक्शनच्या वेळेचे पैसे दिले गेले होते, आज त्यातले किती पैसे महिलांचे कमी झाले? किती महिलांची संख्या रद्द करण्यात आली? लाखोच्या संख्येमध्ये महिलांची संख्या आहे. 13-14 लाख महिला तुम्ही त्या ठिकाणी काढल्या. एक क्रायटेरिया तुम्ही त्याच्यामध्ये आणला आणि एक क्रायटेरिया आणून तुम्ही हळूहळू ती संख्या कमी करण्याचं काम करतात. तुम्ही आज अशी परिस्थिती आहे की सगळ्या डिपार्टमेंटचे फंड तुम्ही वेगवेगळे वळवण्याचं काम करताय. त्यामुळे असं आहे की आम्ही लोकशाहीमध्ये निर्णयाला जे आहे ते जय पराभव दोन्ही स्वीकार करण्याचं काम करायचं असतं. एवढा मोठेपणा काँग्रेसमध्ये तर नक्कीच आहे, त्यामुळे तो आम्ही स्वीकारण्याचं काम करतो. पण ह्या प्रोसिजरच्या माध्यमातून म्हणून मी मग मुंबईचा पण उल्लेख केला की मुंबई महानगरपालिकेच्या याद्या का येत नाही आहेत, त्या आणा बाहेर. एवढं तुमचा पारदर्शक कारभार आहे ना, करा. आणि जे सत्ताधारी लोकांना जे पैसे दिलेत तर थांबवा. तो पैसा मुंबईकरांचा आहे, तो कोणत्याही पार्टीचा फंड नाही आहे. ज्या तऱ्हेने तुम्ही एक खासदारांना 12-12, 15-15 करोड दिलेत, एका आमदारांना 12-12, 15-15 करोड दिलेत, आणि कोणाला दिलेत? राज्यसभेच्या खासदारांना, लोकसभेच्या खासदारांना नाही. काय परिस्थिती आहे ही? म्हणजे तुमच्या पक्षात इकडून तिकडे गेलेली माणसं चालतात. लोकांना पण माझा हात जोडून विनंती आहे, हे कसले स्वच्छ कारभार? इकडचे माणसं तिकडे गेल्यानंतर फंड मिळतात त्यांना आणि ते मुंबईकरांचे पैसे वेस्ट करतात. मुंबईमध्ये कामं झाले का? श्वेतपत्रिका काढा ना. 3 वर्षामध्ये जे फंड वाटप झालं त्याचे काम झालं का? दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी मुंबईमध्ये काम झालेलं नाही आहे. आयुक्तांना पण माझं सांगणं आहे, ज्या तऱ्हेने भूषण गगराणी काम करतायत, आम्ही भ्रष्टाचाराची रोज प्रकरणं काढतोय, रोज त्यांना पत्र लिहितोय, का कारवाई होत नाही? पुराव्यानिशी देतोय, असं नाही बोलत आहे, त्यांच्या फायली देतोय आम्ही त्यांना, का कारवाई होत नाही? मुंबईकरांना न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात आम्हाला करावं लागेल. मुंबईकरांचा आवाज बनावं लागेल. तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये फिरता, आज मुंबईची काय परिस्थिती आहे? प्रदूषणामध्ये कुठे आहे आपण? ट्रॅफिकमध्ये काय अवस्था आहे? काय नियोजन आहे राज्याचं? सोडून द्या ह्या मुंबई महाचं. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईचं जागतिक स्तरावरचं वैभव वेगळं आहे. ते वैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही काम करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.